Hello student, today's topic is assess modifier or a specifiers. आज आपण मॉडिफायर्स काय आहे ते बघणार आहे. जे आपण स्टेटमेंट्स एखाद्या प्रोग्राममध्ये लिहितो ते स्टेटमेंट्स कशाप्रकारे मॉडिफायर स्टेटमेंट कशाप्रकारे द्यायचे आहे ते बघणार आहे. फर्स्ट असेस मॉडिफायर मीन्स काय आहे ते. असेस मॉडिफायर आर यूज्ड टू इम्प्लिमेंट an important aspect of object oriented programming known as data hiding. असेस मॉडिफायर काय आहे. एक इम्प्लिमेंटेड फंक्शन आहे की जे स्टेटमेंट आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये यूज करतो. ओके, त्याला काय म्हटलं आहे, डेटा हायडिंग. जे स्टेटमेंट आपण ॲज अ पब्लिकली ॲज प्रायव्हेटली इंडिकेट करतो त्याला काय म्हटलं आहे, असेस मॉडिफायर. असेस मॉडिफायर और असेस स्पेसिफायर in a class are used to assign the accessibility to the class member. असेस मॉडिफायर कशासाठी यूज केलं जाते की क्लास मेंबरला असेस करण्यासाठी. ओके, दॅट इज इट सेट्स some restriction on the class members not to get directly assessed by the outside function. and याचे जे स्टेटमेंट्स आहे हे आपल्याला आउटसाइड फंक्शनशी इंडिकेट करायचे नाही आहे. ओनली दिस स्टेटमेंट्स आर रिटन इन द इनसाइड फंक्शन. ओके, देर आर 3 टाइप्स ऑफ असेस मॉडिफायर. फर्स्ट आहे पब्लिक, देन प्रायव्हेट अँड देन प्रोटेक्टेड. फर्स्ट पब्लिक काय आहे ते बघणार आहे. ऑल द क्लास मेंबर्स डिक्लेअर्ड अंडर द पब्लिक स्पेसिफायर विल बी अवेलेबल टू एव्हरीवन. जे सगळे क्लास मेंबर्स आहेत ते आपल्याला डिक्लेअर करायचे राहते. कोणत्या स्टेटमेंटमध्ये, पब्लिक स्टेटमेंटमध्ये. ओके, आणि हे जे स्टेटमेंट्स आहे हे सगळीकडे अवेलेबल राहील, पब्लिकली अवेलेबल राहील. ओके, द डेटा मेंबर अँड अ मेंबर फंक्शन डिक्लेअर ॲज अ पब्लिक कॅन बी असेस्ड बाय अदर क्लासेस अँड फंक्शन टू. जेव्हा आपण पब्लिक स्टेटमेंट देतो ते स्टेटमेंट्स आपण असेस करू शकतो दुसऱ्या पण प्रोग्राममध्ये. ओके, त्याच्याशी रिलेटेड जो दुसरा प्रोग्राम राहते त्यामध्ये सुद्धा आपण ते स्टेटमेंट यूज करू शकतो एक्झिक्युशनसाठी. द पब्लिक मेंबर्स ऑफ अ क्लास कॅन बी असेस्ड फ्रॉम एनीवेअर इन द प्रोग्राम यूजिंग द डायरेक्ट मेंबर असेस ऑपरेटर विथ द ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. जेव्हा आपण पब्लिक स्टेटमेंट देतो ते जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला असेस करण्यासाठी डॉट हे ऑपरेटर आपल्याला यूज करायचं आहे त्याच्या ऑब्जेक्टसोबत. ओके, त्या क्लासच्या ऑब्जेक्टसोबत. देन त्यानंतर प्रायव्हेट स्टेटमेंट काय आहे ते बघणार आहे. द क्लास मेंबर्स डिक्लेअर ॲज अ प्रायव्हेट कॅन बी असेस्ड ओनली बाय द मेंबर फंक्शन इनसाइड द क्लास. प्रायव्हेट काय आहे की जे मेंबर फंक्शन इनसाइडिंगली असेस करू शकते. ओनली मेंबर फंक्शन, नॉट द ऑल मेंबर फंक्शन, ओनली वन मेंबर फंक्शन. आणि तेही कसं राहते स्टेटमेंट, इनसाइडली. दे आर नॉट अलाउड टू बी असेस डायरेक्टली बाय एनी ऑब्जेक्ट ऑर अ फंक्शन आउटसाइड द क्लास. आणि ते अलाउ नाही राहत कुठल्या पण ऑब्जेक्टला किंवा फंक्शनला असेस करण्यासाठी. ते फक्त प्रायव्हेटली यूज केलं जाते स्टेटमेंट्स. ओके, जर एखादी आपण वेगळा प्रोग्राम लिहिला असेल त्याच्याशीच रिलेटेड त्याच प्रोग्राममधला दुसरा प्रोग्राम, तर तिथे ते प्रायव्हेट स्टेटमेंट एक्झिक्यूट केल्या जात नाही. ओनली पब्लिक स्टेटमेंट. ओनली द मेंबर फंक्शन ऑर द फ्रेंड फंक्शन आर अलाउड टू असेस द प्रायव्हेट डेटा मेंबर्स ऑफ अ क्लास. देन त्यानंतर आहे प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड असेस मॉडिफायर इज अ सिमिलर टू द प्रायव्हेट असेस मॉडिफायर. प्रोटेक्टेड असेस मॉडिफायर काय आहे, सेम आहे ॲज अ प्रायव्हेट असेस मॉडिफायर. प्रायव्हेट असेस मॉडिफायरचे जे फंक्शन आहे तेच प्रोटेक्टेड असेस मॉडिफायरचे आहे. इन द सेन्स दॅट इट कॅन बी असेस्ड आउटसाइड ऑफ इट्स अ क्लास अनलेस विथ द हेल्प ऑफ अ फ्रेंड क्लास.
असेच प्रोटेक्टेड मॉडिफायर काय आहे की ते आपण आउटसाइडली असेस करू शकत नाही. जसं प्रायव्हेटचे फंक्शन आहे तसेच काय आहे प्रोटेक्टेडचे फंक्शन आहे. द डिफरंट इज दॅट द क्लास मेंबर डिक्लेअर ॲज अ प्रोटेक्टेड कॅन बी असेस्ड बाय एनी सब क्लास ऑफ दॅट क्लास ॲज वेल. फक्त डिफरंट काय आहे की जेव्हा आपण प्रोटेक्टेड असेस मॉडिफायर देतो तेव्हा काय आपल्याला करायचं राहते, तेव्हा आपल्याला एक डिक्लेअर करायचं राहते स्टेटमेंट कुठला सब क्लाससोबत. ओके. आधी आपण प्रायव्हेटमध्ये काय करत होतो क्लासच्या ऑब्जेक्टसोबत. इथे काय करायचं आहे सब क्लाससोबत आपल्याला काय करायचं आहे डिक्लेअर करायचं आहे. ओके. थँक्यू स्टुडंट्स.